वसई शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा पूर्वेच्या वसई शहर महानगरपालिका विजयनगर तुळींज या रुग्णालयासमोर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर समान वेतन समान काम या मागणीसाठी आज सर्व जे कर्मचारी आहेत हे आक्रमक झालेले आहेत आणि आजपासून यांनी अन्नत्याग आंदोलन असं सुरू केलेलं आहे। पूर्ण या ठिकाणच्या आरोग्य विभागातील कर्मचारी हे एकत्र येऊन आज नारेबाजी करून आज प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहेत आणि आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत काय आंदोलन करत आहेत, काय मागणी आपली? आमची प्रमुख मागणी एकच आहे की आमचं समान काम समान वेतन हे झालं पाहिजे। गेल्या 7 वर्षापासून आमची कुठली पगारवाढ झालेली नाही आहे। वेळोवेळी आम्ही प्रशासनाशी याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याच्यावर त्यांनी कुठलाही आजतागायत तोडगा काढलेला नाही आहे। शेवटी महागाईच्या काळामध्ये आम्हाला पण कुटुंब आहे, त्याच्यामध्ये पण सर्वांच्या महागाईप्रमाणे पगारवाढ झाली पाहिजे, पण कुठलाही पगारवाढ झाली नाही। मग त्याच्यामध्ये आम्ही आज 7 दिवसापूर्वी प्रशासनाला एक लेखी पत्र स्वरूपात पत्रव्यवहार करून आम्ही आज एक अन्नत्याग आंदोलन म्हणजे आमची सेवा कुठेही खंडित न करता आम्ही सेवा देणार आहोत। स्वतःला त्याचा त्रास होणार आहे, आम्ही दुसऱ्यांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही। याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल जर घेतली तर आमच्या पण कुटुंबाला किंवा आम्हाला कुठला त्रास होणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आमची सेवा ही खंडित चालू राहील। फक्त आमचा एकच मागणी आहे, समान काम समान वेतन हे प्रशासनाने लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी। कुठे कुठे हे आंदोलन सुरू आहे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये? आपल्या महानगरपालिकेचे 21 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सर्व हॉस्पिटल या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलला हे आंदोलन चालू आहे। आपली सेवा देऊन कर्मचारी आंदोलन करत आहेत, परंतु कर्मचाऱ्याचा पण अंत न पाहता प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हे आंदोलन कसं थांबवून या मागण्या कशा पूर्ण करता येतील याच्यावर त्वरित विचार करावा। निश्चित आपल्यासोबत काही महिला कर्मचारी आहेत, तर काय सांगणार तुम्ही? आज आंदोलन करायची वेळ तुमच्यावरती आली? आता गेले कित्येक वर्ष आम्ही इकडे महानगरपालिकेत काम करत आहोत, पण आमचा गेल्या 6-7 वर्षापासून पगार वाढलेला नाही आहे। बाहेर महागाई किती वाढलेली आहे, आम्हालाही महागाईची झळ लागत आहे। म्हणून अधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की समान काम समान वेतन यानुसार आमचाही पगारवाढ करण्यात यावा ही विनंती। आपण जर बघितलं असेल तर हे सर्व कर्मचारी आजपासून अन्नत्याग आंदोलन करून या ठिकाणी प्रशासनाकडे आपल्या मागण्या मागत आहेत, कारण समान काम समान वेतन अशी मागणी घेऊन हे कर्मचारी उतरलेले आहेत। तुम्ही काय सांगणार? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आम्ही आत्तापर्यंत अविरत सेवा देत आहोत महानगरपालिकेला। महानगरपालिकेने आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या शासनाने मागण्या दिलेल्या आहेत, त्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत। नक्कीच जर आपण जर बघितलं असेल तर तुम्ही काय सांगणार? आम्ही आज समान काम समान वेतन ह्याविषयी इथे जमलेलो आहोत आंदोलनासाठी। आमची पालिकेला एवढीच विनंती आहे की आम्ही घरदारं सोडून इथे येत आहोत, महागाई आहे, सर्व काही आम्हाला बघावं लागतं। यासाठी आमच्या पण काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, लवकरात लवकर कराव्या। यासाठी आम्ही आमची अखंडित सेवा देऊ, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची आम्ही दखल घेऊ। हे आमचं आंदोलन चालू आहे। आमची फक्त एकच मागणी, समान काम समान वेतन, समान काम समान वेतन। मी वर्षा भगवान सपकाळे, मी JNM म्हणून इथं कार्यरत आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे सर की आम्हाला गेले कित्येक वर्ष फक्त आश्वासनं दिलेत, पण ते आश्वासनं आमच्या आज अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही आहे। तुटपुंच्या पगारात आमचे मुलांचे शाळेची फी, घर भाडे, रेंट कसं अद्याप आम्ही कसं पूर्ण करायचं एवढे फक्त आमचं एवढंच मागणं आहे, समान काम समान वेतन, समान काम समान वेतन। एवढीच विनंती आहे की आमचं धोरण आहे की आमचं समान काम समान वेतन हेच आम्हाला देण्यात यावी, तो आमचा हक्क आहे, तोच आम्हाला मिळावा बस। नमस्कार, माझं नाव स्मिता गोन्साल्विस। मी गेली 12 वर्ष झाले तुळींज रुग्णालय इथे कार्यरत असून आज आम्ही समान काम समान वेतन यासाठी आंदोलनासाठी उतरलेलो आहोत। आमचं फक्त शासनाला एकच विनंती आहे, आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात लवकरात लवकर। आणि आम्ही हे मागण्या करताना रुग्णसेवा आम्ही ही पहिली प्राधान्य देणार आहोत। त्यासाठी आम्ही अन्नत्याग करू, पण आमची सेवा अखंडित सुरू ठेवू। निश्चित आपण जर बघितलं असेल तर तुळींज या रुग्णालयासमोर आज महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी मात्र आज समान काम समान वेतन या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन करून प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। त्यामुळे आता प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्यावं अशी मागणी देखील केली जात आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।